ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला काल शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा। 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये 15 मिनिटं चर्चा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत खलबत। बैठकीपूर्वी शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीतून प्रवास। शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा, तर सगळे खासदार पवारांसोबत। स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, बजरंग सोनावणेंचे खडेबोल। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर संजय राऊतांचा सवाल। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, ज्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते। पवार शिंदे भेटीवर राऊतांचा हल्ला। प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नका, शशिकांत शिंदेंचा राऊतांना सल्ला। तर दालन जवळ होतं म्हणून तिथेच बैठक घेतली, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्ला। राज्यातील पूरस्थितीवरून विधानसभेत जोरदार राडा। भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ। आदित्य ठाकरे आणि अतुल यांच्यामध्ये हमरीतून। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे विरोधात तब्बल 18 गंभीर गुन्हे। सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या 3 गुन्ह्यांचा समावेश। म्हात्रेला हजर करण्याचे कोर्टाचे आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महापौर सईद इक्बाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न। एमएसएफ जवानाच्या सतर्कतेनं हल्ल्याचा डाव उधळला। शेख रफीक असं हल्लेखोराचं नाव। डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या उद्यापासून 17 जुलैपर्यंत रद्द। डेक्कन एक्सप्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस यासह आणखीन काही गाड्या धावणार नाहीत। भूस्खलनाचा रेल्वे प्रवाशांना फटका। अपडेटसाठी एनटीएस ॲप वापरण्याचं आवाहन। नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। विष्णुपुरीच्या SGGS कॉलेज समोरील घटना, नागरिकांमध्ये संताप। मराठवाडा हादरला, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के। अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ। पावसाच्या सरीमुळे बळीराजा मात्र सुखावला। राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा। हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी। छत्रपती संभाजीनगरच्या फुरमलीतील दूध डेअरीवर FDAची धाड। 3,500 लिटर भेसळयुक्त दूध जप्त। सिद्धेश्वर आणि शिवकृपा डेअरींना टाळ, गुन्हा दाखल। मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये FDAची मोठी कारवाई। नावाजलेल्या कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 500 लिटर भेसळयुक्त दूध जप्त, एकाला अटक। आळंदी देहूतून निघालेल्या भक्ती सोहळा पुण्यात दाखल। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली। दोन्ही पालख्यांच्या पुण्यात 2 दिवस मुक्काम असणार।